नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं लाडके आश्रय देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मिथुन राशीच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात फक्त काही घटना घडवणार नाही, तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, निर्णयामध्ये आणि भविष्यातील दिशेमध्येही बदल घडवू शकतो। जर तुम्हाला गेल्या काही महिन्यांपासून असे वाटत असेल की मेहनत खूप होते पण त्याचे फळ मिळत नाही, मन सतत दोन निर्णयांमध्ये अडकते, काही लोक अचानक दूर जातात, आर्थिक स्थिती स्थिर राहत नाही किंवा शेवटच्या क्षणी काम बिघडते, तर या सर्व गोष्टी योगायोग नाहीत, ग्रहस्थिती त्यामागचे कारण स्पष्टपणे दाखवते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, बोलके, जिज्ञासू, पटकन शिकणारे आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदल घडवून आणणारे असतात। पण याच बुधामुळे एक मोठी समस्या निर्माण होते, तुमचे मन एका विचारावरती जास्त वेळ टिकत नाही। आज घेतलेला निर्णय उद्या बदलण्याची इच्छा होते। अनेक वेळा संधी तुमच्याकडे येते पण निर्णय उशिरा घेतल्यामुळे ते दुसऱ्याच्या हातात जाते। काही लोक तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा घेतात, गोड बोलून तुमच्याकडून काम करून घेतात आणि वेळ आली की मागे हटतात। जर तुम्हालाही असे अनुभव वारंवार येत असतील तर त्याकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे। ऑगस्ट 2026 मधील ग्रहस्थिती पाहिली तर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या जीवनात मानसिक हालचाली वाढतील। बुधाचा प्रभाव संवाद, विचार आणि निर्णयांवरती राहणार असल्यामुळे एका दिवसात अनेक योजना तयार होतील, पण प्रत्येक योजना प्रत्यक्षात उतरवता येईल असे दिसत नाही। त्यामुळे या महिन्यात सर्वात मोठी गरज आहे ती एकाग्रतेची। एकाच वेळी 10 कामं करण्यापेक्षा 2 कामे पूर्ण करा, कारण अपूर्ण कामांचा ढीग वाढला की आत्मविश्वास कमी होतो। गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या प्रयत्नांना दिशा देत आहे, म्हणजेच गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आता हळूहळू पुढे सरकू लागतील। काही लोकांना नवीन संपर्क मिळतील, काहींना जुना मित्र किंवा जुना ग्राहक पुन्हा भेटेल, काहींना अशी संधी मिळेल जी सुरुवातीपासून साधी वाटेल पण पुढे तीच मोठा टप्पा ठरू शकते। म्हणून या महिन्यात लहान संधीकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका। आता एक गोष्ट मनापासून सांगा, तुमच्या आयुष्यात असे घडते का की लोक तुमच्याकडून सल्ला घेतात पण तुमच्या अडचणीच्या वेळी कोणीच दिसत नाही? अनेक मिथुन राशीच्या व्यक्ती वेदना मनात घेऊन जगत असतात, कारण तुम्ही इतरांसाठी वेळ देता, मदत करता, समजून घेता, पण स्वतःची वेळ आली की एकटेपणा जाणवतो। ऑगस्ट महिना तुम्हाला हा धडा शिकवणार आहे की प्रत्येकासाठी स्वतःला झोकून देणं गरजेचं नसतं। काही नाती जपायची असतात तर काही नाती सोडायची देखील असतात। आर्थिक बाबतीत हा महिना सावधगिरीचा आहे। पैसा मिळेल पण टिकवणे महत्त्वाचे असेल। अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, घरातील गरज, वाहन, मोबाईल, वैद्यकीय उपचार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च वाढू शकतो। विशेषतः ऑनलाईन फसवणूक, चुकीची गुंतवणूक किंवा लवकर पैसे दुप्पट या योजनांपासून दूर राहा। बुधाचा प्रभाव असल्यामुळे माहिती खूप मिळेल, पण प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही। त्यामुळे पडताळणी न करता कोणताही आर्थिक निर्णय बिलकुल घेऊ नका। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल। काहींना नवीन जबाबदारी मिळेल, काहींना नवीन विभागात काम करावे लागू शकते। सुरुवातीला हे ओझे वाटत असले तरी पुढे त्याच अनुभवामुळे प्रगतीची दारे उघडतील। मात्र कार्यालयात राजकारणापासून दूर राहा। प्रत्येक गोष्टीवरती मत देणे आवश्यक नसते, काही वेळा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर ठरेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन कल्पनाचा आहे। मार्केटिंग, सोशल मीडिया, नवीन ग्राहक आणि नवीन सेवा सुरू करण्यासाठी हा काळ उपयोगी पडू शकतो। पण भागीदारीत काम करत असताना प्रत्येक व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा, गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे। तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, म्हणून प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरा। आता एक महत्त्वाचा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा नेमका कोणता असेल? ग्रहस्थिती सांगते की तो अडथळा बाहेरचा नसून तुमच्या मनात असेल। जास्त विचार करणे, प्रत्येक निर्णयाबद्दल शंका घेणे
आणि भूतकाळातील चुका आठवत बसणे. यामुळे वर्तमानातील चांगल्या संधीही तुमच्या हातातून निघून जाऊ शकतात. म्हणूनच या महिन्यात एक नियम नक्की करा. निर्णय घेतल्यानंतर त्यावरती ठाम राहा. वारंवार मागे वळून पाहू नका. लक्षात ठेवा, मिथुन राशीच्या व्यक्तींचे भाग्य तेव्हा चमकते जेव्हा त्या स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवतात. पण जेव्हा त्या प्रत्येकाच्या मतानुसार चालतात तेव्हा मात्र गोंधळ वाढतो. म्हणून ऑगस्ट महिना तुम्हाला स्वतःचा आवाज ऐकायला शिकवणार आहे. कदाचित सुरुवातीला काही परीक्षा येतील, पण त्या तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नसतील. त्या तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. आता बोलूया त्या विषयाबद्दल ज्याची प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीला सर्वात जास्त उत्सुकता असते, आणि तो म्हणजे करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक प्रगती. मिथुन राशीच्या मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला मानसन्मान मिळत नाही. तुमच्या कल्पनांचा फायदा इतर लोक घेत आहेत किंवा तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला मिळत आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये या परिस्थितीत हळूहळू बदल होण्यास सुरुवात होईल. मात्र हा बदल तुमच्या मेहनतीमुळे होईल, नशिबामुळे नाही. त्यामुळे कामात सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, माझ्यावरच इतका ताण का दिला जात आहे. पण लक्षात ठेवा, मोठी जबाबदारी त्यालाच दिली जाते ज्याच्यावरती विश्वास असतो. काही लोकांना विभाग बदल, नवीन टीम किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. या बदलाला घाबरू नका. सुरुवातीला तो त्रासदायक वाटेल, पण पुढे काही महिन्यातच याच अनुभवामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा महिना नवीन कल्पना प्रत्यक्ष आणण्याचा आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन मार्केटिंग तसेच नवीन ग्राहक, नवीन उत्पादन किंवा नवीन सेवा सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. मात्र भागीदारीच्या व्यवसायामध्ये आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवा. एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्यावरती विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. ग्रहस्थिती सांगते की या महिन्यात एक चुकीचा निर्णय प्रत्येक महिन्याचे नुकसान करू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची लेखी नोंद ठेवा आणि कागदपत्रे नीट तपासा. आर्थिक स्थितीकडे पाहिले तर पैसा येण्याचे अनेक मार्ग तयार होतील, पण त्याच वेळी खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरातील एखादी मोठी गरज, वाहन दुरुस्ती, आरोग्य, मुलांचे शिक्षण किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींची एक सवय असते, त्या पटकन भावनिक होतात आणि दुसऱ्यांवरती विश्वास ठेवून पैसे देतात. पण या महिन्यात कोणालाही मोठी रक्कम उधार देताना 100 वेळा विचार करा, कारण पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात आणि त्याचमुळे नातेसंबंधही बिघडू शकतात. आता एक महत्त्वाची गोष्ट, अनेक मिथुन राशीचे लोक सतत म्हणतात, गुरुजी पैसा कमावतो पण महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. ग्रहस्थिती सांगते की यामागे फक्त उत्पन्न कमी असणे हे कारण नाही. अनियोजित खर्च, भावनिक निर्णय आणि अचानक घेतलेले निर्णयही तितकेच कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये खर्चापेक्षा बचतीवरती जास्त भर द्या. लहान बचत ही पुढे मोठा आधार ठरू शकते. आता बोलूया प्रेम, विवाह आणि नातेसंबंधाबद्दल. मिथुन राशीच्या व्यक्ती प्रेम मनापासून करतात, पण त्यांच्या भावना प्रत्येकाला समजतात असे नाही. काही वेळा तुम्ही मनात खूप काही ठेवता, पण समोरच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलत नाही. याच कारणांमुळे गैरसमज वाढतात. ऑगस्ट महिन्यात संवादावरती विशेष भर द्या. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. लहान सहान गोष्टी मनात साठवून ठेवू नका. विवाहित व्यक्तींनी काम आणि कुटुंब यामध्ये योग्य समतोल राखला तर घरातील वातावरण आनंदी राहील. अविवाहित व्यक्तींसाठी हा महिना आशेचा किरण घेऊन येत आहे. विवाहासाठी योग्य स्थळ मिळण्याची शक्यता आहे. काहींना जुन्या ओळखीतून नवीन नाते तयार होण्याची संधी मिळेल. मात्र फक्त बाह्य आकर्षण पाहून निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, कुटुंब आणि विचारसरणी समजून घेतल्यानंतरच पुढे जा. कुटुंबामध्ये काही जुने मतभेद पुन्हा समोर येऊ शकतात. विशेषतः
मालमत्ता, पैशाचा व्यवहार किंवा जबाबदाऱ्यांचे वाटप यावरून चर्चा होऊ शकते. अशा वेळी आवाज चढवण्यापेक्षा संयमाने संवाद साधा. तुमच्या एका कठोर शब्दामुळे अनेक वर्षांचे नाते तुटू शकते. दुसरीकडे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे शिक्षणाची क्षमता वाढेल, पण त्याचवेळी लक्ष विचलित होण्याची शक्यता देखील आहे. मोबाईल, सोशल मीडिया किंवा अनावश्यक गप्पांवरती नियंत्रण ठेवले तर अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास आणि वेळेचे नियोजन यावरती भर द्यावा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी संधी तुमच्या दारात येतेच असे नाही. काही वेळा तुम्हाला देखील पुढे जाऊन ती संधी पकडावी लागते. ऑगस्ट महिना तुम्हाला याच गोष्टीची जाणीव करून देणार आहे. भीती, संभ्रम आणि स्वतःबद्दलची शंका बाजूला ठेवून पुढे पाऊल टाकले तर अनेक बंद दारे उघडताना तुम्ही स्वतः पाहाल. अनेक जणांचा एक प्रश्न असतो, गुरुजी, माझे नशीब नेमके कधी बदलेल? इतके दिवस संघर्षच सुरू आहे, त्याचा शेवट कधी होणार? ग्रहस्थितीचा अभ्यास केल्यानंतर असे दिसते की ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. आतापर्यंत जे धुसर वाटत होते त्यावरती प्रकाश पडेल. काही निर्णय जे तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात ते आता घ्यावेच लागतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच निर्णय पुढच्या काही महिन्यांचे भविष्य ठरवतील. 17 ऑगस्ट नंतर सूर्याच्या प्रभावामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आणि जे तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात ते आता घ्यावेच लागतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच निर्णय पुढच्या काही महिन्यांचे भविष्य ठरवतील. 17 ऑगस्ट नंतर सूर्याच्या प्रभावामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. अनेक दिवसांपासून जे लोक स्वतःवर शंका घेत होते त्यांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल. एखाद्या मुलाखतीचा निकाल, बढतीची चर्चा, नवीन व्यवसायाची संधी किंवा अडकलेल्या कामामध्ये अचानक गती येऊ शकते. पण लक्षात ठेवा, यश मिळण्यापूर्वी एक छोटी परीक्षा नक्की येईल. त्यामुळे शेवटच्या क्षणी हार मानू नका. अनेक वेळा आपण फक्त एक पाऊल दूर असतो, पण अधीरपणामुळे मागे फिरतो. ऑगस्ट महिन्यात ही चूक करू नका. आता आरोग्याबद्दल बोलूया. मिथुन राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी समस्या म्हणजे मानसिक थकवा. शरीर थकत नाही, पण मन थकतं. सतत विचार करणे, भविष्यातील चिंता, प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करणे आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करणे याचा आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. या महिन्यात विशेषतः झोप, पचनसंस्था, खांदे, मान, त्वचा आणि मज्जासंस्थेशी संबंधित लहान त्रास तुम्हाला जाणवू शकतील. वेळेवरती जेवण, पुरेसे पाणी, नियमित चालणे आणि मोबाईलपासून थोडा वेळ सावध राहणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे औषध ठरेल. कुटुंबामध्ये वातावरण हळूहळू सुधारेल. ज्या व्यक्तींशी काही दिवसांपासून संवाद बंद होता त्यांच्याशी पुन्हा बोलण्याची संधी मिळू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वाद जिंकणे म्हणजे नाते जिंकणे नसते. काही वेळा शांत राहणे हे सर्वात मोठे शहाणपण असते. विशेषतः आईवडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी कठोर शब्द बाळगणे टाळा. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक अडथळे सहज दूर होऊ शकतात. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला 2 प्रकारची माणसं भेटतील. एक जी तुमच्या प्रगतीमध्ये मनापासून आनंदी असतील आणि दुसरी म्हणजे तुमच्यासमोर गोड बोलतील पण पाठीमागे तुमचेच नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या महिन्यात तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा भविष्यातील निर्णय प्रत्येकाला सांगू नका. काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत मनातच ठेवणे हिताचे राहील. आता ग्रहणाबद्दल थोडे बोलूया. या महिन्यात होणाऱ्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा मानसिक स्तरावरती थोडा प्रभाव नक्कीच जाणवू शकतो. काही दिवस निर्णय घेण्यामध्ये संभ्रम निर्माण होईल. मन अस्थिर वाटेल. या काळामध्ये कोणताही मोठा आर्थिक व्यवहार, भागीदारी किंवा आयुष्य बदलणारा निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. 2 दिवस थांबा, पुन्हा विचार करा आणि त्यानंतरच पुढे जा. संयम ठेवणाऱ्यांना या काळामध्ये अधिक फायदा होईल. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीने लक्षात ठेवलीच पाहिजे. तुमचे सर्वात मोठे शत्रू दुसरे कोणीही नाही तर तुमचा स्वतःचा संभ्रम आहे. अनेक वेळा संधी समोर येते पण हे करू का नको करू या विचारात वेळ निघून जातो.
या महिन्यात ईश्वर तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहेत. त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनाचा आवाज ऐका आणि योग्य वेळी निर्णय घ्या. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, नवीन कौशल्य शिकायचे असेल, सोशल मीडियावरती काम सुरू करायचे असेल किंवा करिअरमध्ये मोठा बदल करायचा असेल, तर ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध नियोजनासाठी अत्यंत चांगला आहे. घाई नको, पण विलंबही नको. योग्य नियोजनासह उचललेले छोटेसे पाऊल पुढील वर्षभर मोठे यश नक्कीच देऊन येईल. एकंदरीत पाहता ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गोंधळातून स्पष्टतेकडे, संघर्षातून संधीकडे आणि मानसिक अस्थिरतेतून आत्मविश्वासाकडे घेऊन जाणारा ठरू शकतो. काही परीक्षा नक्की येतील, पण त्या तुमची प्रगती थांबवण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय अवश्य घ्या. ग्रहस्थिती सांगते की या महिन्यात घेतलेले काही निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी तुमच्या आयुष्याची दिशा बदल करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेले राशी भविष्य हे फक्त तुमच्या राशीवरती आधारित सर्वसाधारण मार्गदर्शन आहे. पण प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली, ग्रहस्थिती, दशा आणि योग वेगळे असतात. त्यामुळे अनेक वेळा एकाच राशीच्या 2 व्यक्तींना वेगळे परिणाम अनुभवायला मिळू शकतात. जर तुम्हालाही नोकरी लागत नसेल, व्यवसायामध्ये सतत नुकसान होत असेल, पैसा टिकत नसेल, विवाहात अडथळे येत असतील, वारंवार संकटे येत असतील किंवा तुमच्या आयुष्यात नेमके काय आणि कधी बदलणार आहे हे तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीतून जाणून घ्यायचे असेल, तर माझ्याकडून सविस्तर सशुल्क वैयक्तिक कुंडली मार्गदर्शन फक्त 199 रुपये यामध्ये उपलब्ध आहे. जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे योग, अडथळे, त्यामागची ग्रहस्थिती, कारणे आणि पुढील काळाचे मार्गदर्शन दिले जाईल. मार्गदर्शनासाठी व्हॉट्सॲपवरती कुंडली असा संदेश पाठवा. खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती आम्हाला संपर्क करा. त्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया सांगितली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि श्री देशपांडे गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सविस्तर राशी भविष्यासह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.